जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्या समोर एक अशी व्यक्ती जुचंद्र गावामधील मल्टी टॅलेंटेड व्यक्ती असं म्हणू शकतो, कारण त्या व्यक्तीमध्ये एक कला किंवा आपण एक नाट्य कलाकार आणि एक प्रोफेशनल फोटोग्राफर या व्यक्तीमध्ये दडलेला आहे आणि ही व्यक्ती एक मतदार म्हणून आपल्या समोर आपले विषय मांडणार आहे। तर स्वागत करूया माननीय श्री महेंद्र भगत यांचं। नमस्कार सर। महत्त्वाचा मुद्दा आणि खूप म्हणजे एक मतदार म्हणून जेव्हा तुम्ही बोलताय आमच्या या चॅनलवरती, तुम्ही एक मतदार म्हणून एक मतदाराचा आवाज म्हणून तुम्ही आलात आज, आणि ज्यावेळी एक मतदार काय विचार करतो आणि मतदार जेव्हा बोलणार आहे आता तुम्ही ते सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। आणि त्यावेळी की आपला केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो आणि स्थानिक पातळीवरील जे राजकारण चाललंय त्याबद्दल आपण पूर्णपणे डिस्कशन करणार आहोत यामध्ये। आता स्टार्ट फ्रॉम ज्यावेळी सत्ता परिवर्तन झालं 2014 साली, की माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्यानंतर चांगली आश्वासनं जी दिलेली, ती आश्वासनं देण्यामागे त्यांचा हेतू जो होता तो साध्य झाला, बरोबर। परंतु आतापर्यंत त्यांचा कालावधी हा 11 वर्षाचा झालेला आहे। आणि तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की तुम्ही पूर्ण भारतभर फिरता, दुसरी गोष्ट म्हणजे आउट ऑफ इंडिया तुम्ही जाता आणि तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये काय चाललंय आणि डेव्हलपमेंट कशा पद्धतीने चाललेली आहे। तर तुम्ही काय म्हणताय की 11 वर्ष भारत देशाची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झाली तुम्हाला वाटतं? मुळात पहिल्यांदा असा विषय की ज्यावेळेस नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस लोकांनी तिकडे विकास बघितला, नक्कीच बघितला। म्हणजे आपले महाराष्ट्रातले नेते पण जाऊन बघायचे तिकडे आणि बोलायचे की तिथे विकास झालाय। आता त्याच अपेक्षेने लोकांनी त्यांना मतदान केलं ज्यावेळेस आपल्या देशाची इलेक्शन झालं त्यावेळेस। लोकांच्या अपेक्षा खूप होत्या, पण असं झालं की काही गोष्टीमध्ये ते सक्सेस पण झाले त्याच्यात, पण आपण खरंच डिजिटल झालोय का? त्यांनी बोलले की आम्ही डिजिटल इंडिया आणतोय, बरोबर आहे, पण त्यावेळी आपण खरंच सक्सेस झालोय का? कारण आजही आपल्याला जर आधार कार्डमध्ये काही अल्टरेशन करायचं असेल तर आपल्याला आधार सेंटरवर जावं लागतं। आजही तुम्ही जर याचं कामगार भविष्य निर्वाह निधी असतो त्याच्या साईडवर गेला तर त्यांचे कुठलेही नंबर लागत नाही आहेत, तुम्हाला मॅन्युअली सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण बोलतो की आपण मेक इन इंडिया केलं, आपण डिजिटल झालो, पण खरं डिजिटल आपण झालेलो नाही आहेत, ही आपली शोकांतिका आहे। आता जर तुम्ही बोलतात की मी परदेशात जातो त्यावेळेस तिकडचा अनुभव काय, तर परदेशात गेल्यानंतर पहिल्यांदा तुमची सुरुवात होते एअरपोर्टपासून सुरुवात होते। तुमचे आयबॉल स्कॅन केले जातात, तुमचा फेस स्कॅन केला जातो आणि नंतर तिकडे दुबई आहे म्हणून बोललं जातं, तिकडे तुमच्या पूर्ण मध्ये तुमचे कॅमेरे लागले जाते, तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी टिपतात हा माणूस कुठे जातोय, काय करतोय। तुम्ही कुठे हॉटेलमध्ये जाणार त्याचे पण त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो, तुम्ही कुठे फिरायला गेलं तर त्याच्याकडे रेकॉर्ड असतो त्यांच्याकडे। ज्यावेळी तुम्ही विजाची मुदत संपते त्यावेळेस तुम्हाला तिकडून डायरेक्ट सर्च केलं जातं, तुम्हाला डायरेक्ट डिपोर्ट केलं जातं। इव्हन म्हणजे मी हाच विचार करतो की आपल्या देशातले नागरिक जर परदेशात जाऊन तिकडे त्यांचे रूल फॉलो करतात, मग आपण आपल्या देशात का नाही करत? म्हणजे आजही तुम्हाला मी सांगतो की आपण कचरा कुठे, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो कचरा कोंड्या असतात, तिकडे तुम्हाला कचरा कोंड्या हा प्रकारच दिसणार नाहीत, कारण लोक जरी चॉकलेट खाल तरी रॅपर आपण खिशात टाकून देतो, कारण ती तिकडे सवय आहे त्यांना। आणि सवय असं नाही, आता आम्हाला पण सवय नव्हतीच आधी आपण गेल्यानंतर, पण आपण तिकडे काय करतो बाबा नाही एवढं स्वच्छ दिसल्यानंतर आपण आपली हिंमतच होतं तिकडे कचरा टाकायची। तसं आपल्याकडे काय झालं, कचरा दिसतोय ना मग आपण तिकडे टाकून देऊया। आणि राहिला विषय की मोदी सरांनी जे आपण सांगतो डेव्हलपमेंट केली आहे, डेव्हलपमेंट नक्कीच झाली आहे असं नाही आहे ना, पण त्याच्यामध्ये काय झालं, त्यांनी डेव्हलपमेंट झाली ती त्यांची सुद्धा झाली, त्यांच्या पक्षाची सुद्धा झाली, त्यांच्यामध्ये इन्कमिंग खूप सुरू झाले, कारण जिकडे आपल्या भारताचा हा नियमच आहे इकडे सत्ता तिथे लोक पळत जातात। आणि डेव्हलपमेंटचं तुम्ही बोलाल तर त्यांनी स्मार्ट सिटी योजना खूप चांगल्याने आणली होती, म्हणजे आपल्याकडे सुद्धा आणली, पण त्यांचे काही नॉर्म्स होते जे लोकांपर्यंत पोहोचलेच नाही आहेत। त्यांचे नॉर्म्स असे होते की तुमच्या स्मार्ट सिटीमध्ये तुमच्या झोपडपट्टीचा एरिया एवढाच असला पाहिजे, तेवढा असेल तर आम्ही तुम्हाला स्मार्ट सिटी देऊ शकत नाही। आणि ज्या त्यांनी 100 स्मार्ट सिटी उभं करायचं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्नच राहिलं, नंतर त्यांच्याच भाषणात कुठेतरी आलं की हा चुनावी जुमला होता। म्हणजे शोकांतिक आहे की चुनावी जुमला तर तुम्ही म्हणाल की 15 लाखापासून चालू केलं तर खूप जुमले आहेत, की जे सगळ्यांना आशा आहे की कधीतरी त्यांच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये येतील म्हणून। अजूनपर्यंत वाटतं का तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही? आणि एका क्षेत्रामध्ये त्यांचं खरंच म्हणजे आपण त्यांना क्रेडिट देऊ शकतो की रेल्वेचं जाळं खूप चांगलं मोठं आहे। म्हणजे रिवंत म्हणतो की रेल्वेमध्ये काही तुमची एखादी गोष्ट लॉस झाली तर ती 100% मिळते, हा माझा अनुभव आहे।
ओके, लॉस झाले हा ठीक आहे, पण तुम्ही कालचीच न्यूज बघितली का? कालची न्यूज अशी आहे की रेल्वे प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आंदोलन करत असताना 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय. जी आता ही मुंबईमध्ये घडलेली घटना आहे. आणि वेस्टर्न रेल्वेचा प्रवास जर तुम्ही केला, तुम्ही रेल्वेबद्दल जर बोलत असाल तर युद्धाला जेव्हा सैनिक जातो त्यावेळी जसा माणूस इथून सकाळी घरातून बाहेर निघाला म्हणजे तो युद्धाला जातो, घरात परत येईल की नाही ही काही प्रश्नचिन्ह आहे जर रेल्वेबद्दल जर बोलाल तर. आणि हा एवढा मोठा रोष आहे आणि असं तुम्ही म्हणताय की रेल्वेमध्ये समजा काय मिसिंग झाले तर तुम्हाला मिळतंय, पण रेल्वेचा प्रवास एकदा सामान्य माणसाला जो समजा तुम्ही समजा फर्स्ट क्लासने जात असाल, पण जो सेकंड क्लासने प्रवास करतोय, जो विरार टू चर्चगेट जो प्रवास आहे तो प्रवास करताना 10 वेळा विचार करतोय, जो एव्हरी डे करत नाहीये तो. आता एसी मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे की तुम्हाला चढायला मिळालं तर तुमचं नशीब. आणि मुळात आता हा विषय आहे की हे प्रकार का होतात. एखाद्या ठिकाणी आंदोलन होतं, आपण सांगतो की आपली लोकशाही आहे, पण आपण लोकशाहीचा जास्त गैरवापर करतोय असं नाही वाटत तुम्हाला? कारण लोकशाहीचा गैर म्हणजे कधी पण उठसूट आंदोलन करा, पण दुसरं काय करणार आहे व्यक्ती? जे प्रॉब्लेम्स आहेत, एक सामान्य व्यक्ती काय करणार आहे? एकच त्याच्याकडे पर्याय आहे की आंदोलन. तो आक्रमक किंवा लॉ अँड ऑर्डर हातामध्ये घ्यायला जर गेला, आता तुम्ही एक न्यूज बघितली असेल की एका व्यक्तीने एक फक्त शॉर्ट गनच्या याच्यावरती एक सर्टन नंबर ऑफ मुलांना त्याने पोलीस धरलं होतं. त्यानंतर त्याचा एन्काउंटर केला गेला, पण त्याच्या मागे तो व्यक्तिमत्व तसं बघितलं गेले तर त्या पद्धतीचं नव्हतं. त्याचे सर्टन म्हणजे जास्त अमाऊंट ऑफ मनी जो पैसे जे आहेत ते गव्हर्नमेंटकडे अटकले आहेत असा त्याचा आरोप होता. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता तिथपर्यंत तिथे जावं का? आंदोलन तर त्यांनी केली, त्यानेही आंदोलनं खूप केली. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत लोकशाहीमध्ये, पहिलं जे हे आहे की तो आंदोलनच करू शकतो आणि ती तळमळ आहे त्याची. पण त्याच्यामुळे जर प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील, पण त्याने आंदोलन न करावं त्यासाठी कटिबद्ध असलं पाहिजे ते सरकार. मग ते कुठेतरी कमी पडतं असं तुम्ही बोलता. तो मुद्दा बरोबर आहे. आता लोक आंदोलनाच्या पवित्र्यापर्यंत का पोहोचलेत? मुळात याच्यामुळे आपल्याला जायला हवं. कारण काय माहितीये का, लोकांच्या अपेक्षा आहेत की जर मी एवढं काम करतो मला एवढ्या ह्या गोष्टी मिळायला पाहिजेत, जर मी एवढा टॅक्स भरतोय तर मला या सुविधा मिळाल्याच पाहिजेत. बरोबर आहे. जर आपल्याकडे जर आपण सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बघाल, आता रिक्षासाठी एक न्याय वेगळा आहे की 3 सीट बसते, त्याच्यावर ओव्हरसीट तुम्ही आम्हाला फाईन करणार. मग रेल्वेमध्ये जर ओव्हरसीट जातात त्यासाठी खूप कोणाला फाईन करायचा प्रश्न आहे ना. बरोबर. बसेसमध्ये एवढ्या ओव्हरफुल बसेस जातात, ते पण राज्य सरकारच्या आहेत, केंद्र सरकारच्या आहेत त्या. मग एक सामान्य माणसाला एक न्याय, तुम्हाला एक न्याय असं का? आणि याच्यामध्ये मुळात विषय येतो न्यायव्यवस्थेचा. कारण जर न्यायव्यवस्था जर आपली कठीण असती, कठोर असती ना, तर ह्या गोष्टी झाल्याच नसते. जर न्यायालयाने जर काही केंद्र सरकारला जर काही फाईन लावले असते, दंड लावले असते ना, तर ह्या गोष्टी नक्कीच थांबल्या असत्या. पण न्यायव्यवस्था असं झालंय की न्यायमूर्तीचा निवाडा कोण करतो? तर शेवटी राष्ट्रपतीकडे. आणि राष्ट्रपतींना बसवतो कोण? तर आपले खासदार बसवतात. मुळात परत येतं तेच येतं की एखाद्या अशिक्षित माणसाला निवडून कोण नेतोय तर भलताच म्हणून. आणि IPS झालेला माणूस त्या अशिक्षित 8वी नापासवाल्याला आपण सॅल्यूट मारायला लागतं. ही आपल्या देशाच्या लोकशाहीची खरंच म्हणजे दुराव्यवस्था झालेली आहे. लोकशाहीमध्ये असं आहे की सगळ्यांना मतदान किंवा निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तो निवडणूक लढण्यासाठी त्यांना कोणते क्रायटेरिया ठेवलेले नाही आहेत आणि क्रायटेरिया ठेवू पण नाही शकत. कारण का, त्याच्या मागे पण असा उद्देश आहे की एकदम स्लम एरियामधील व्यक्तीला मग तो वंचितच राहून जाईल. बरोबर. किंवा एक आदिवासी व्यक्ती आहे की त्यांना माहीतच नाही की एज्युकेशन काय आहे आणि त्यांनी कधी केलंच नाही, म्हणजे जर त्यांनी एज्युकेशन केलं नाही तर त्यांना निवडणुकीचा लढण्याचाही अधिकार नाही आहे असं पण होऊ शकतं. हा त्यांच्यावर अन्यायही होऊ शकतो. हे दोन्ही साईडच्या पैलू आहेत. परंतु एक अशी सिस्टम असली पाहिजे की नाही की तुम्हाला ह्या पवित्रा फॉलो करावा लागेल की मग त्याच्यानंतर तुम्ही निवडणूक लढू शकता. आता विषय आहे की न्यायव्यवस्था आणि घटना हे दोन्ही एकमेकांमध्ये गुंपून बसलेले आहेत. बरोबर आहे. कारण राज्यघटनेबद्दल म्हणता तुम्ही? हा, राज्यघटना, संविधान. आता संविधानामध्ये काही जुन्या गोष्टी आहेत ज्या आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहेत, पण त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही झाले. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बऱ्याच होतात. तर घटना दुरुस्ती ही काळाची गरज आहे आजच्या तारखेला.
जसं आपण मी म्हणजे हा थोडा कॉन्ट्रोव्हर्शियल विषय असू शकतो की आरक्षण हा विषय आहे. हे तुमचा एक स्वतःचं मत माझं स्वतःचं मत आहे की कारण काय माहितीये का, आरक्षण हे ना याच्यावर असलं पाहिजे की तुमचं पॅन कार्ड आहे, लिंक आहे बँकेला, आधार कार्ड लिंक आहे, उत्पन्नावर असलं पाहिजे. आता मी जर मागासवर्गीय आहे आणि माझ्याकडे जर स्कॉर्पिओ आहे, फॉर्च्युनर आहे आणि माझ्याकडे 4 मजली बंगला आहे, तर मी कसला मागास झालो. त्याच्यामुळे काय होतं, जे खरंच टॅलेंटेड लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो त्या प्रकारे. म्हणून तुम्हाला की घटना दुरुस्ती फार गरजेची आहे आजच्या. पण घटना दुरुस्ती किंवा घटना जेव्हा बनली किंवा डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान बनवलं आणि त्यानंतर त्यामध्ये आरक्षण एक मुद्दा होता आणि तो मुद्दा एक सर्टन इयरसाठी होता. हो, बरोबर. एक कालावधी एवढ्या वर्षांसाठी आपण या मागासवर्गीय लोकांना किंवा मागासवर्गीय जो समाज आहे त्यांना एक चांगल्या पद्धतीने वाव मिळावा आणि त्यांचा विकास व्हावा, त्यासाठी त्यांना एक संधी. परंतु आता 75 वर्ष होत आली तरीही आपला महाराष्ट्र किंवा आपला देश हा आरक्षणासाठी लढण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता तुम्ही लेटेस्ट जी न्यूज आहे किंवा आपण बघू शकतो की मराठा आरक्षणाचा विषय आहे आणि हे अजून पण आरक्षणासाठी आंदोलन चालू आहेत. परंतु एक असं जसं राजसाहेब ठाकरेंचं एक वक्तव्य आहे की मी कोणत्याच किंवा आरक्षणाला सपोर्ट नाही करत, कारण का आरक्षण हे उत्पादनाच्या किंवा उत्पन्नाच्या याच्यावरती दिलं पाहिजे आणि ते सगळ्यांना मिळालं पाहिजे असं त्यांचा एक पवित्र आहे आणि ते त्यामुळे त्याच्यावरती कमेंट करत नाही. परंतु बाकीचे राजकीय पक्ष जे आहे ते तो मुद्दा घेऊन राजकारण करतात असं वाटत नाही तुम्हाला? आता तुम्हाला सांगतो की सगळेजण राजकारण करतात. आता हे राजकारणी लोकांना तुम्हाला एक सांगतो, तुम्ही कधी एक गोष्ट चेक करून बघा. आधी जेव्हा घटना दुरुस्तीचा विषय येतो ना त्यावेळेस काय सांगतात की आम्हाला राज्यसभेत आम्हाला बहुमत नाही आहे असे कारण द्यायचे, किंवा मग काय सांगते आम्हाला लोकसभेत बहुमत नाही आहे. आता वरचं जर सभागृह कुठला राज्यसभा आहे तिकडे बहुमत नव्हतं, ठीक आहे, आता आलं, मग आता काय करत नाहीये. पण एक लक्षात घ्या, हे सगळे राजकारणी, सर्व पक्षीय राजकारणी ज्यावेळेस त्यांच्या पगारवाढीचा मुद्दा येतो ना किंवा त्यांचं वेतन वाढवायचा मुद्दा येतो ना, त्यावेळेस सर्व पक्ष एकामध्ये म्हणजे एका मिनिटाच्या आत ते सर्व पक्षाच्या सहमतीने ते विधेयक मंजूर झालेलं असतं. मग ही विधेयक का मंजूर होत नाहीये, हा एक प्रश्न आहे. तो म्हणजे सामान्य मतदाराला हा खूप सगळ्यात महत्वाचा प्रश्न असं बोलू शकतो आपण. आता आपण हे देशाचा विषय चालू होता आपला, आता आपण येतोय आपल्या राज्यामध्ये. आता ज्यावेळी राज्यामध्ये 3.5 वर्ष हा एका किंवा 2 पक्षांचे किंवा 3 पक्षांची सरकार आहे असं आपण म्हणूया, की राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना शिंदे गट असो किंवा आणि जो सगळ्यात मोठा पक्ष जो आहे आपल्या देशामध्ये तो भारतीय जनता पार्टी पक्षाची सत्ता आहे. या 3.5 वर्षाचा कालावधी जो आहे त्या कालावधीमध्ये असंख्य असे भूकंप घडले. जसे तुम्ही म्हणाल की दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांवरती, मोठ्या मोठ्या नेत्यांवरती करप्शनचे आरोप झाले, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर ते नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात, ही घटना घडली एक. दुसरी गोष्ट म्हणजे देशातले किंवा महाराष्ट्र राज्यामधले 2 सगळ्यात मोठे पक्षचे फूट झाली. त्यानंतर ह्या 2 गोष्टीवरती तुम्ही काय विचार करता? आता मुळात मी भाजपापासून सुरुवात करतोय की भाजपा हा, ते बोलतात की नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, ही त्यांची ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. जेव्हा मी 15-20 वर्षा अगोदर जर आपण मागे गेलोत ना, तर जेव्हा फडणवीस नवीन असे उदयास येत होते, ज्यावेळी ते प्रवक्ता म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांचे स्पीच बघून मी खरंच वाटायचो की बाई ह्या माणसामध्ये काहीतरी धमक आहे, काहीतरी करू शकतो. तुम्ही त्यांची मागची जुनी भाषणं तुम्ही बघाल ना, भाषणामध्ये प्रवक्ता म्हणून टीव्हीवर यायचे, त्यामुळे मी अक्षरशः प्रभावित होतो की ह्या माणसामध्ये खूप धमक आहे, जसं राजसाहेबांमध्ये आहे आणि होती पण तेव्हा पण, की वाटत हा काहीतरी करेल. पण कसं आहे माहिती आहे की ज्यावेळेस राजकारणामध्ये माणूस येतो ना तेव्हा त्यांना त्या सिस्टमशी जोडून घेताना बऱ्याचशा गोष्टीची ॲडजस्टमेंट करावी लागते. हा मला खूप अनुभव आलेला आहे त्या बाबतीत. आणि जेवढे आता नेते आता आहेत राजकारणामध्ये ते खरंच त्यांच्या स्वकर्तृत्वावर पण आलेले आहेत, असं नाही की याचा वारस तो आहे म्हणून, पण त्यांच्यामध्ये काहीतरी टॅलेंट म्हणून आलेले. आपण सांगता घराण्याशाही सगळ्याच पक्षामध्ये आहे. आता कोणी कोणाला नावं ठेवू शकत नाही अशी परिस्थिती. आधी काँग्रेसला नावं ठेवायचे, आणि याच्यामध्ये काही वावगं नाहीये ना. एखाद्या नेत्याने आपल्या मुलाला पुढे आणण्याचा प्रयत्न करत असेल, हा त्याचा पर्सनल इश्यू आहे, म्हणजे पर्सनली तो विचार करतो आपल्या मुलाबद्दल. तर तुम्ही एक नेते किंवा एक मतदार म्हणूनही आपल्या मुलाचा विचार तुम्हीही करता, त्यांना लोकांनी स्वीकारले, मग आपण न स्वीकारणार कोण नाही. पण महत्वाचा मुद्दा असा येतो की ते फक्त आणि फक्त पॉलिटिक्सला करिअर म्हणून बघतायत. बरोबर. आपल्या मुलाला जेव्हा प्रमोट करतो आपण, एक
जेव्हा पक्षामध्ये आणतो किंवा त्याचा पॉलिटिकल करिअर बनवण्याचा प्रयत्न करतो, तो फक्त करिअर म्हणून बनवण्याचा प्रयत्न करतो. पण पॉलिटिक्समध्ये येताना हे समाजकार्य करण्याची भावना किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची भावना त्या माणसामध्ये असली पाहिजे, असं प्रामाणिक मत माझं पण आहे. आणि मतदार म्हणून काय वाटतं की तुम्हाला की ही भावना तुम्हाला दिसते, जे नवीन पिढी जी आलेली आहे, जे यंग पॉलिटिशियन जे तुम्हाला दिसतात, ते तुम्हाला काय वाटतं की ही भावना त्यांच्यामध्ये आहे? आता तुम्हाला एक सांगू का की लोक बोलतात की मग राजकारणात का आलो, तर मला समाजकारण करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे. ठीक आहे, नक्कीच सेवा करा, पण त्यावेळी तुम्हाला कॅमेरा घेऊन जायची गरज का पडते? आणि मुळात तुम्हाला जर त्यांनी समाजसेवा केलेली लोकांपर्यंत पोहोचणार कशी? एक लक्षात ठेवतो म्हणतो, आधी कॅमेऱ्याचे बंधन नव्हती, कॅमेरा नव्हते, तरी पण लोकांपर्यंत पोहोचायचे, कारण लोक माउथ टू माउथ पब्लिसिटी करायचे. एक जण याला सांगतो, त्याला सांगेल, तेव्हा लोकांपर्यंत पोहोचायचे. पण आता असं आहे की नाही, आम्हाला लाईमलाईटमध्ये यायचं आहे. आणि लाईमलाईटमध्ये येण्याचा प्रयत्न कोण करतात? ज्यांचं काहीच कर्तृत्वच नसतं, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या समाजकारणामध्ये आलेत ना, ते लोक करत आहेत समाजकारण त्याच्यापर्यंत. पण काही लोकांना लगेच लाईमलाईटमध्ये यायचं असतं आणि मला माझ्या पक्षश्रेष्ठीला कुठेतरी मला दाखवायचं आहे म्हणून ते लोक रील्स बनवणं, व्हिडिओ बनवणं हा प्रकार सुरू होतो, फोटो काढणं. आता तुम्हाला सांगतो की आपण रस्त्याला जर गेलो तर तुम्हाला दुसरीकडे तुम्हाला मागे येतो सॉरी की परदेशात काय बघितलं मी, परदेशाची एवढी मोठी डेव्हलपमेंट झालेली आहे, पण तिकडे कुठल्याही नेत्याचा तुम्हाला बॅनर दिसणार नाही की मी हे केले असं. म्हणजे हा एक म्हणजे एवढे जगातले मी बरेच देश फिरलो, तिकडे मी हे बघितले की कुठेही त्यांच्या विरोधी पक्ष नेत्याचं नाही, की जो पंतप्रधान त्याचं नाही, की कोणाचंही तुम्हाला पोस्टर दिसणार की मी हे काम केले. आपल्याकडे संडासावर पण लिहिलेलं असतं की मी यांच्या फंडातून झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे की समाजकारण होऊ शकतं. ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही जे बोललात, मला वाटतं शिवसेनेचे नेते बाळा नांदगावकर यांचे जे पुतणे किंवा रिलेटिव्ह आहेत, काय नाव याचं मला आठवत नाही, त्यांनी हा विषय मांडलेला की देवाभाऊ यांचा फोटो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हा टॉयलेटच्या वरती लावलेला गेलाय आणि त्यांनी त्या गोष्टी केल्या. पण हे लावतं कोण? हे कार्यकर्ते लावतात. त्या कार्यकर्त्यांना पण विचार केला पाहिजे कार्यकर्त्यांनी की आपल्या नेत्याचा फोटो लावतोय ठीक आहे, परंतु त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण टॉयलेटच्या वरती लावतोय, ही एक मूर्खपणाची गोष्ट आहे अशी वाटते तुम्हाला? मुळात तुम्हाला एक सांगू का की आता समाज माध्यमे एवढी प्रभावी झालेत ना की देवाभाऊने एखादं काम केलं ते माझ्यापर्यंत पोहोचतं ना. जरूर नाही का तुम्ही त्याचा एवढा विषारी प्रचार करावा की टॉयलेटवर सुद्धा महाराजांचं चित्र लावावं. तेच आता पण गरजच नाही चालू आहे असं. म्हणजे लोक एवढे आता न्यूज बघतात, लोक राजकारण काय झालं याची दखल घेतात, नक्कीच घेतात. असं नाही की एखादा जो नोकरी करणारा माणूस आहे तो दखल घेत नाहीये, दखल घेतात ते लोक. त्यांना कळतं की कोण चांगलं करते कोण वाईट करतं, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. पण आपल्याकडे काय वाटतं की लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. म्हणजे आपला देश इकडेच खरंच मागे पडलोय, आपलं राज्य इकडेच मागे पडलंय की आम्हाला त्याची जाहिरात करावी लागतं, त्याचं आम्हाला प्रमोशन करावं लागतं. काहीच गरज नाहीये. देवाभाऊने काय केलं आम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला सांगायचं आम्ही दखल घेतोय. आता दुसरा प्रश्न असा आहे किंवा आता पुढे जसं जातोय आपण की दोन पक्षामध्ये जेव्हा फूट झाली आणि फूट झाल्याच्या नंतर की त्यांच्या निर्णयासाठी तो निर्णय जेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना चिन्ह दिली किंवा पक्षाचं नाव दिलं, त्यानंतर या दोन पक्षामध्ये अजून दोन नावं उदयास आली, जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नाव, या सगळ्या गोष्टी आल्याच्या नंतर एक रोष निवडणूक आयोगावरती देण्यात आला किंवा त्या निवडणूक आयोगावरती आरोप करण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी जो निर्णय आहे त्या निर्णयाला चॅलेंज म्हणून न्यायव्यवस्थेकडे धाव घेतली आणि ही न्यायव्यवस्थेने अजूनपर्यंत टिल डेट अजूनपर्यंत दोन्ही पक्षाबद्दल कोणताही निर्णय आलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या गोष्टींमुळे न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. तर तुम्ही काय म्हणाल या गोष्टीबद्दल? मुळात मगाशी बोललो तो शेवटी उल्लेख येतोय की निवडणूक आयोगाला अपॉइंटमेंट कोण करतं? अपॉइंट पण ती एक स्वतंत्र संस्था आहे, स्वतंत्र स्वायत्त आहे, ती कोणाचा दबाव नाही असं मानलं जातं. पण मुळात तसं नाहीच आहे. कारण आजकाल मुळात म्हणतो की आता एखाद्या पक्षाला म्हणजे काँग्रेस असेल आधीची सत्तेत होती जी, त्यांनी एवढी वर्ष सत्ता चालवली, देशामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्या. आता जसं आपण सांगतो की मोदी सरांनी सांगितलं की नाही हे सगळे मागच्या गोष्टी बोलतात, बरोबर आहे, तुम्ही काय केलं, पण तुम्हाला पण दरवेळेस बोलताना नेहरूचा उल्लेख करावाच लागतो. नेहरूंनी काय केलं सांगण्यापेक्षा तुम्ही काय करता तर ते सांगा आम्हाला आणि ते आमच्यापर्यंत पोचवा. आता जर तुम्ही बोलतायत की बघायला गेलं तर भारतामध्ये किती एअरपोर्ट नवीन बांधले हे आता सांगतात, बरोबर आहे,
पण तुम्ही ज्या परदेशात एवढी कोटी कोटीची उड्डाणं करतायत फिरतायत, ती एअरपोर्ट सुद्धा ते नेहरूनेच बांधलेले होते ना, दुसऱ्या कोणी बांधले नव्हते. जे आता एम्स मोठं जे रुग्णालय आहे दिल्लीमध्ये, जिकडे सगळेच राजकीय पक्ष उपचार घेतात, ते एम्स पण त्याच लोकांनी काढले. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व आपण नाकारूच शकत नाहीये. ठीक आहे, त्यांच्या काही चुका घडल्या म्हणून तर तुम्हाला सत्तेत बसवलंय ना. जर तुम्ही पण त्याच चुका करणार असाल तर तुम्हाला पण लोक बाहेर हाकलून देतील. आणि मुळात भाजपाने काय झालंय, भाजपा हा खूप मोठा अभ्यासू पक्ष आहे हे मी खरंच मानतोय. कारण त्यांना सिस्टीमचा वापर कसा करायचा हे चांगलं कळालंय. सिस्टीम कशी वापरून घ्यावी, सगळ्या गोष्टी केल्या. ज्यावेळेस सिस्टीम कशी वापरून घ्यावी असं म्हणताय की सरळ सरळ ईडी बद्दल तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय, 100% सीबीआय बद्दल बोलण्याचा प्रयत्न करताय. 100% म्हणजे ते त्या गोष्टींचा वापर करून दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांवरती दबाव टाकतात हे तुम्ही मान्य करता? 100%. आणि दुसरी गोष्ट म्हणतो, ज्यावेळेस मनमोहन सिंग सारख्या जो बोलतात ना अर्थतज्ञ होतात, त्यांनी ज्यावेळेस आपलं जसं UAE मध्ये आहे त्यांचं एमिरेट्स कार्ड असतं तसं आपल्याकडे आधार कार्ड आणलं, त्यावेळेस सगळ्यात जास्त विरोध मोदींनीच केलेला होता त्यासाठी, की नाही हे चालणार नाही. पण आता मोदीच त्याचा जयघोष करत नाही, सगळीकडे आधार कार्ड पाहिजे. ठीक आहे, मान्य केलं, आम्ही आधार कार्ड सगळीकडे लिंक केलं, गॅसला पण लिंक केलंय, पण तुम्ही इलेक्शनच्यासाठी का नाही लिंक करत? हा माझा एक सामान्य मतदार म्हणून हा माझा प्रश्न आहे. माझी खरंच अपेक्षा आहे की जर तुम्हाला असं सरळ सरळ म्हणताय की वोट चोरीचा जो आरोप केलाय त्याच्यात काही तथ्य आहे? नाही, वोट चोरीचा आरोप बघा, आता ते सांगतात की असंच झालंय, पण आता कालचा जर मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही, पण त्यांनी आता समजा राजसाहेबांनी जे सांगितलं की एका बाईने 25 वेळा वोटिंग केलं, पण प्रॅक्टिकली ती गोष्ट खरंच शक्य आहे का? हा विचार करण्याचा भाग आहे. एकाच बूथवर माणूस जरी गेला तरी 25 वेळा वोटिंग करू शकत नाहीये. एवढी लाईन बरोबर आहे, त्यामुळे ते मला पटत नाहीये. पण त्यावर सोल्युशन हेच आहे की आधार कार्ड नाकारता येत नाही किंवा दुबार मतदानाचा विषय आहे किंवा एका ऍड्रेसवरती 60 मतदार रजिस्टर आहेत आणि हे न्यूज चॅनलनेही सांगितलं. आता माझा एक मित्र आहे जो IAS ऑफिसर आहे, त्याने मला एक सांगितलेली गोष्ट आहे की तो एका पालिकेमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. तो मला सरळ एकच बोलला, महेंद्र एक सांगू का, की जसं मोदी सांगतात की 1 नेशन 1 इलेक्शन, ती करणारच नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की बरे आता आपल्या समजा भाईंदर सिटी आहे किंवा वसई सिटी आहे, या ठिकाणी काय करतात, ज्या वेकंट बिल्डिंग असतात ना तिकडे त्या तहसीलदारांना सरळ सरळ ऑर्डर आलेली असते की यांची आधार कार्ड बनवा, ह्या ॲड्रेसवर बनवा. आणि बोगस वोटिंग झाले, हे वोटिंग दुसऱ्या राज्यातून येतं इकडे आपल्याकडे आणि त्यांच्या नावावर आधार कार्ड बनलं तर तिकडे वोटिंग होतं. त्यामुळे एका जर देशात 1 नेशन 1 इलेक्शन केलं ना तर कुठलाही पक्ष सत्तेवर येणं फार मुश्किल आहे, जेवढी मेजॉरिटी मिळते तेवढी. कारण लोक पक्षांतर म्हणजे बोलतात ना दुसऱ्या राज्यातून इकडे वोटिंग करतात, हे सत्यच परिस्थिती आहे. जर आधार कार्ड लिंक केलं तर ह्या गोष्टी खरंच टाळल्या जातील. प्रश्न असा होता की न्यायव्यवस्थेवरती, जसं तुम्ही म्हणालात की न्यायव्यवस्थेवरती स्थानिक नाही म्हणू शकत, सगळ्या मतदारांचा किंवा नागरिकांचा म्हणूया की विश्वास थोडासा कुठेतरी ढासळलाय असं दिसून येतं. 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे न्यायव्यवस्था, दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस प्रशासन आणि तिसरी बोलू शकतो आपण मीडिया, जो खूप महत्त्वाचा लोकशाहीचा 4था स्तंभ मानला जातो. मी दरवेळी उल्लेख यासाठी करतो की सगळ्या पॉडकास्टमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करतो की मीडियाचा रोल, आम्ही पण एक भाग आहोत आता जो आहे, पण हा जो भाग आहे हा लोकशाहीचा 4था स्तंभ मानला जातो आणि यांनी प्रामाणिकपणे काम करणं खूप महत्वाचं आहे, मुद्दे उचलणं खूप महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी कमी पडतात किंवा त्यांच्यावर आरोप केला जातो की ते एखाद्या पक्षाचा अजेंडा चालवतात म्हणून असेही आरोप केले जातात. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मुळात असं पहिल्यांदा काय होतं की प्रत्येक पक्षाचं एक चॅनल होतं. म्हणजे जसं सकाळ शरद पवारांचं होतं, सामना बाळासाहेब ठाकरेंचं होतं, असं परत नवा काळ दुसऱ्या कुठे वृत्तपत्र म्हणतात, हा असे होते. त्यावेळेस ते त्यांच्या याचं अजेंडा चालवत होते, पण त्यावेळेस ते करत असताना सुद्धा ते लोक विरोधी पक्षांनी काय त्याची पण दखल घेऊन बोलायचे, त्यांच्या बाजूने बोलायचे. पण आता असं झालंय की नाही, तुम्हाला चॅनल चालवायचा आहे, एवढा खर्च आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. आता बरीचशी चॅनल तुम्हाला माहिती, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला मी सांगतो ही गोष्ट की बरीचशी चॅनल काही विशिष्ट पक्षांनी विकत घेतलेली आहेत आणि त्यांच्यानुसार त्यांच्या आता तुम्ही या 5 वर्षात तुम्ही जर बघाल ना, जी मेन बोलतात ना ब्रँडेड जे चॅनल आहेत त्याचे जे मुख्य संपादक असतात तेच बदललेले आहेत. जे ज्यावेळेस आता रोकटोक वगैरे घ्यायचे ना, बरोबर, ते सगळेच बदलले आणि त्यांनी स्वतःचे युट्यूब चॅनल चालू केले. कारण पर्याय नाही राहिला त्यांच्याकडे, कारण हे लोक त्यांना ऍडव्हर्टायझिंग घेऊ शकतात, त्यांना याला कामावर काढून टाक डायरेक्ट. आणि मुळात हा विषय आहे की सेम प्रकार झाला आहे की निवडणूक आयुक्ताचं पण तेच आहे. आणि
जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे जज बघाल ना, तर तेव्हा त्यांना कधी बोलवतात तिकडे, ज्यावेळेस त्यांची रिटायरमेंटची वेळ येते त्यावेळेस. म्हणजे त्यांची 6 महिने उरलेत आणि त्यांना चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश ते होतात, नंतर 6 महिने रिटायर. पण तो आपल्याकडे तारखाच अशा मिळतात की 6 महिने कधीच निघून जातात आणि त्यांना एक समाधान असतं, बाबा मी कुठेतरी चीफ जस्टिस झालो आणि मी निवृत्त झालो. हे त्यांच्या समाधानासाठी असं चांगलं वाटतंय, परंतु जे निर्णय यायला पाहिजेत ते निर्णय येतच नाही. आता जर एवढ्या मोठ्या तुम्ही जसं बोललात की शरद पवारांचा सारखा पक्ष आणि त्यांना न्याय मिळत नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सारख्यांना न्याय मिळत नाही, मग सामान्य माणसांनी करायचंच काय इकडे? आपण तर अपेक्षाच करू शकत नाही की मला न्याय मिळेल, आणि न्याय मिळाला तर तिकडे काय तारीख घेऊन जा, ही वस्तुस्थिती आहे. आणि किती तारखा घेणार आपण? आता आमच्याकडे पण काही उदाहरणं अशी आहेत की त्यांची 40 वर्ष गेली जमिनीचा खटला लढतात ते, पण अजून पुढे काय प्रोग्रेसच नाहीये. आणि जर मी तुमचा मुलगा हे माझं फॅमिली ट्री मध्ये दिसतंय, तर मला अजून काय सिद्ध करायचंय? म्हणजे माणूस जिवंत आहे हे सिद्ध करायला पण त्यांना पेपर दाखवावं लागतं. जी आता परिस्थिती मी तुम्हाला तेच सांगतो की मग खरंच आपण डिजिटल झालोय का, डिजिटल इंडियामध्ये आलोय का आपण? परत तिकडे ऑन पेपरच येतो आपण शेवटी आल्यानंतर. म्हणजे आता पण विरोधक सांगतात की मशीन मध्ये हेराफेरी होते तर तुम्ही सिद्ध करा. तर तुम्ही आता बॅलेट पेपर घ्यायचं, बॅलेट पेपर घेणं खर्चिकच आहे, पण सगळं खर्चिक आहे. पण ऍट अ टाइम जर इलेक्शन झालं ना, तर ह्या देशामध्ये काहीतरी वेगळं परिवर्तन होऊ शकतं. आणि आता झाला मोरच मुद्दा, जसा मागच्या तुमच्या पॉडकास्ट मी एक ऐकलेलं होतं, माझं पण मत तेच ठाम आहे की 100% इलेक्शनला मतदार असतात, त्याच्यापैकी वोटिंग करतात 40%, 50%, बरोबर आहे. म्हणजे 22% ज्याला वोट मिळतात तो निवडून येतो. आणि आपण तसा तो लोकप्रतिनिधी बोलतो त्याला. आपण खरंच तो आपला लोकप्रतिनिधी आहे का? ह्याच्यात चुकी तर मतदाराचीच आहे. 100% मतदाराची चुकी आहे. मी तर तुम्हाला तेच सांगतो ना की आधार लिंक करा. आधार लिंक करून ना त्यांना येणाऱ्या ज्या काही सुविधा असतात ना, त्याच्यावर जर गव्हर्नमेंटने जर स्ट्रिक्टली केलं तर होऊ शकतं. ते ज्या परदेशामध्ये आहेत या गोष्टी, तुम्ही इलेक्शनला जर वोटिंग करत नाहीत ना, तर तुम्हाला बऱ्याचशा सुविधापासून वंचित ठेवलं जातं तिकडे. सर, आता एक महत्त्वाचा विषय असा आहे की जसं लास्ट वीकमध्येच न्यूज आली किंवा झाली किंवा कोर्टाचा असा निर्णय आहे की 31 जानेवारीपर्यंत संयुक्त संस्थांच्या, स्वतंत्र संयुक्त संस्थांच्या सगळ्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका जसं आपण बोलू शकतो, की त्या 31 जानेवारीपर्यंत घेण्यासाठी सांगितल्या गेल्या आहेत, असा कोर्टाचा निर्णय आहे, जो निवडणूक आयोगाला मान्य करावा लागतो. आणि त्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं सुद्धा आहे की 31 जानेवारीपर्यंत त्या निवडणुका घेतल्या जातील. ही न्यूज आल्याच्या नंतर वातावरण एवढं असं गरम झालंय की सर्व राजकीय पक्ष या संयुक्त संस्था ही आपल्या पक्षामध्ये यावी आणि जिंकावी या महत्वाकांक्षेने काम करत आहेत. ज्या विभागामध्ये तुम्ही आहात, ज्या विभागामध्ये म्हटलं तर नायगाव पूर्व विभागामध्ये तुम्ही राहता आणि तिथले ते तुम्ही मतदार आहात, तर तिथले लोकप्रतिनिधींबद्दल तुम्ही काय विचार करता? हा पहिला प्रश्न आहे तुम्हाला या टॉपिकचा. किंवा दुसरा प्रश्न अशा पद्धतीने आहे, जे माजी नगरसेवक होते त्यांनी अशी कोणती कामं केली जी तुम्हाला वाटतं चांगली आहेत, आणि अशी कामं कोणती करायला पाहिजे होती की जी त्यांनी केली नाहीत असं तुम्हाला वाटतं या विभागामध्ये? आता मुळात जुचंद्र गावामध्ये 2 वार्ड येत होते. एका वार्डमध्ये जे निवडून आलेले सदस्य होते ते कन्हैया भोईर, बेटा भोईर, आणि दुसरे होते रमेश घोरकना. मुळात जुचंद्र गावावर आम्हाला ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस हेच वाटलं की आपल्यावर खरंच हा अन्याय नाही का की कुठला दुसऱ्या वार्डमधला उमेदवारांना आमच्यावर लादला जातोय. रमेश घोरकना हे वालीचे, त्यांना आम्ही इकडे आमच्या गावावर लादलं गेलं कारण यांच्या पक्षाला त्यांना कुठेतरी एस्टॅब्लिश करायचं होतं. ठीक आहे, तरी पण लोकांनी त्यांना स्वीकारलं, लोकांनी त्यांना मतदान केलं, आम्ही पण केलं, आम्ही सांगत नाही. पण जर एकंदरीत म्हणजे माझ्या गल्लीतून 2 वार्ड होतात, एका साईडचा वार्ड बेटा भोईरचा, दुसऱ्या साईडचा वार्ड रमेश घोरकना यांचा. मी नावं घेऊनच बोलतोय कारण ते माझी होतेच, त्यामुळे त्यांचं आपण कर्तृत्व पण नाकारू शकत नाही, त्यांचं अपयश जे आहे ते पण आपण नाकारू शकतो, झाकू शकत नाही त्या गोष्टी. तर मुळात बेटा भोईरने केलेलं सगळ्यात मोठं महत्वाचं काम आहे म्हणतो की माता बाल संगोपन केंद्र, ज्याचा खरंच गोरगरीब महिलांना, बऱ्याच लोकांना, म्हणजे जे बाहेरून लोक आले तिकडे स्थानिक झालेत त्यांना पण उपयोग होतो. कारण बऱ्याच ठिकाणी होतं की नाही सिझरिंग करावं लागेल, त्यावेळेस 50,000 लाखाच्या वरती खर्च होतो, तो इकडे मोफतच होऊन जातो, बऱ्याच ठिकाणी त्यांना औषध मिळतं. आरोग्य केंद्र ही खूप चांगली गोष्ट केली त्यांनी, खूपच चांगली गोष्ट आहे. त्यांना 100पैकी 200 मार्क्स पण देऊ शकतो. बरोबर. कारण बघा, मी कुणालाही विरोध कधीच करत नाही. आणि राहिला आता दुसरे नगरसेवक माझ्याच गल्लीतले रमेश घोरकना, त्या माणसाचं तोंड मी 10 वर्षात नाही 15 वर्षात कधीच बघितलं पण नाही माझ्याकडे आलेला, कधी जिंकल्याच्या नंतर आलेच नाहीयेत. कारण त्यांनी पुढे जबाबदारी कोणावर टाकली की बेटा भोईर बघेल काय असेल ते.
पण मुळात जर तुम्ही एका पक्षाचे 2 उमेदवार आहात तर दोघांचं काम आहे ते करणं, की ग्राउंड लेवलला तुम्ही आलं पाहिजे. करावंच पाहिजे. दुसरी गोष्ट की रमेश वरकर आमच्यावर लादलेला गेला उमेदवार होता, निवडून दिला लोकांनी, आम्ही पण त्याला एक्सेप्ट केलं, पण त्यांचं काही कर्तव्य होतं की नाही. आता मुळात जुचंद्र गावामध्ये ज्यावेळेस नगरपालिका आली त्यावेळेस सिमेंट काँक्रीटचे रोड होते, आधीच चांगली गटारं होती, घरोघरी नळ योजना होती, या तिन्ही योजना होत्या. पण त्या ज्या तिन्ही योजना त्याची या लोकांनी बट्ट्याबोळ केला. ज्यावेळेस पालिका आल्यानंतर अनियमित पाणी पुरवठा होणं, जे रोड होते त्याच्यावर यांनी पेवर ब्लॉक करायला सुरुवात केली. तर मुळात पेवर ब्लॉक ही कुठल्या इंजिनियरची अकलेची तार आहे ते मला कळत नाहीये. म्हणजे ते आपल्या देशात सगळीकडेच होतात, कारण पेवर ब्लॉक हा ऑप्शनच नाहीये कॉन्क्रीट रोडवर लावायचा. तर त्यावेळेस बेटाबोरचं म्हणजे चांगली कामं केली, ठीक आहे. तुम्ही बाहेरून आलेल्या लोकांना खूप सपोर्ट केला, तुम्ही सपोर्टिव्ह आहात, म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने ते योग्यच आहे. आपण सांगत नाही की तो भाडेकरू आहे. ज्याने या विभागामध्ये स्वतःच्या पैशाने घर विकत घेतले तो स्थानिकच झाला, मग तो आपण त्याला भाडेकरू बोलूच शकत नाहीये. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. कारण मी जर असे सगळे विचार नाही करत असं वाटतं. नाही, कारण मी जर उद्या दुबईला जाऊन घर घेतलं स्वतःचं विकत तर मी उपरा ठरू शकत नाही ना. मी पण स्थानिकच झालो तिकडचा, कारण मी तिकडे ऑफिशियली घर घेतलेलं आहे. गोल्डन विजन मिळेल तुम्हाला. हा, आणि मुळात नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का, आपण सांगतो चाळीमध्ये राहतात, चाळीमध्ये राहतात, पण कोणालाही चाळीमध्ये राहायचा आनंद नाहीये. प्रत्येकाला वाटतं मी बिल्डिंगमध्ये राहावं, बंगल्यात राहावं. त्यांची पण मजबुरी असते, आपण ती समजून घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण कामं करतो, आता बेटाबोरने काही गोष्टी चांगल्या केल्यात, म्हणजे मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की काही चाळीमध्ये नगरपालिकेमध्ये काही गोष्टी नसता सुद्धा त्यांनी रोड करून दिले, काही लाईट लावून दिल्या, त्याच्या पैशातून करून दिल्या, इकडून करून द्यायचं मला पण केल्या, लोक त्यामुळे समाधान झाली. पण नंतर असं झालं की आपला आवाका वाढवण्याच्या नादात की बऱ्याच गोष्टी दुर्लक्ष व्हायला लागलं. मुळात दुर्लक्ष कशावर झालं की मतांचं राजकारण करताना की जे लोक आहेत, आता चाळीतल्या लोकांना म्हणतो की आता मी स्टार सिटीचं सर्व तुम्हाला उदाहरण सांगतोय. आता हे जे स्टार सिटीचे बिल्डर आहेत त्यांचं एक मी इलेक्शन जवळून बघितलं, या निवडणूक यंत्रणेमधून मी पण गेलेलो आहे, काही राजकीय पैशाची कामं पण केलेली आहेत. त्यावेळेस कसं असतं माहिती आहे का, आता तुम्ही बिल्डर आहात तर मी तुम्हाला बिल्डरला सांगणार की नाही यांचं ना 2 दिवस पाणी बंद करून ठेवू. हा, मग काय होणार, लोक बमाबम करणार, बिल्डरच्या ऑफिसला जाणार, बिल्डरचं नाही माझं काय नाही, हे नाही ते नाही. मग त्यांचेच काहीतरी कार्यकर्ते जाणार की नाही आपण चला ह्या आपण कार्यकर्त्याकडे जाऊया. मग तो कार्यकर्ता जाईल, मग त्याला बिल्डरला दम देईल, नाही नाही तू याचं काम करून दे. मग त्यांचं ठरलेलं असतं, ते गॉटमेट झालेलं असतं. मग तो तिकडून पाणी चालू वोट बँक घेण्याची, मग ती वोट बँक आली त्यांच्याकडे. आता जसा सार्वजनिक उत्सव जे साजरे करणं नक्कीच करा त्यांच्यासाठी ना, पण तुम्ही जेवढा लाखोचा खर्च करता नवरात्रीसाठी, गणपतीसाठी, गणपती मांडता जाऊन, बरोबर आहे. मग तुम्ही जो आपला सार्वजनिक उपक्रम असतो जुचंद्र गावात, त्यासाठी किती योगदान देता पक्षामार्फत, किती डोनेशन देता? नाही, तिकडे लाखो रुपये खर्च करणार, पण इकडे 5,000 रुपयाची पावती करून मोकळवणार फक्त. अरे अर्धा खर्च इकडे करा ना. कुणाच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, गावातल्या लोकांच्या जीवावर मोठे झालेत ना. राहिला प्रश्न, आता काही लोक बोलतात की नाही मी इकडे पत्र, म्हणजे आता एक राजकारणाचे मस्त एक नवीन ट्रिक आलेले आहे, मी इकडे पत्रव्यवहार केला, तर पत्रव्यवहारला आपण युट्यूबवर टाकून किंवा सोशल मीडियावर टाकून दाखवणार. हो, तुमचं काम आहे का पत्र पाठवायचं, पत्र आम्ही पण पाठवतो. जर पत्राने कामं झाले तर अशीच बघायला तर दुनिया कुठेतरी फिरली असती. आता हे लोक सांगतात की आपण म्हणजे मी एका नगरसेवकाकडे गेलो होतो, त्यावेळेला सांगितलं बाबा असं काम आहे. नाही नाही, आता काय होतं का, आमचं काय तिकडे चालत नाहीये, सगळे ते प्रशासकीय अधिकारी करतात, त्याच्यामुळे आमच्याने काय होणार नाही. ठीक आहे, ह्या गोष्टीला मी मान्य केलं लगेच. आणि थोड्या दिवसांनी बघतो तर हे लोक रोड लाईटचे उद्घाटन करतात. तर तुमचं ऐकतच नाही, मग तुम्ही रोड लाईटचे उद्घाटन कसे करतात आणि ह्याचं क्रेडिट कसं घेतात? म्हणजे ते तुमच्या अंडरच नाही आता, तर मग त्या पद्धतीने कसं करतात? आणि मुळात तुम्हाला सांगतो की एक मागे एक GR होता रोड लाईटचा, की महाराष्ट्र गव्हर्नमेंट GR काढलं की ज्या येल्लो लाईट्स आहेत त्या पूर्ण काढून टाकायच्या आणि त्याच्यावर व्हाईट लाईट लावायच्या. पण नंतर तो GR आल्यानंतर सुद्धा 2 वर्षांनी मी बघतोय की नगरपालिका येल्लो लाईट्स लावते, आणि त्या येल्लो लाईट्स लागल्या आणि 4 महिन्यामध्ये परत काढल्याने परत व्हाईट लाईट लावल्या, कारण नवीन रिटर्निंग करायची होती. मुळात येलो लाईट जर काढल्या त्याच वेळेला ह्या लोकांनी स्टॉप स्टॉप करायला पाहिजे होतं की बाबा ह्या होणार नाही, तर याच्यामध्ये काहीतरी एक्झिक्युशन करून नवीन रिटर्निंग करून त्या गोष्टी व्हायला पाहिजे. पण ते कसं कुठेतरी फंड काढायचा असतो. आणि आता राहिला प्रश्न की आमच्या पत्राने सगळं होतंय. जर तुमच्या पत्राने जर रेल्वे प्लॅटफॉर्मला जर एखादी लिफ्ट लागते, म्हणजे तुमचा दबदबा कुठे आहे, केंद्र सरकारपर्यंत आहे ना, हे आम्ही मान्य केलं एका ठिकाणी, बरोबर आहे. मग हा नायगावचा ब्रिजवाला तुम्हाला कोणी थांबवले अजूनपर्यंत? तो विषय खूप मोठाच आहे. ब्रिजचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं असं की तुमच्या पत्राने जर रेल्वेच्या ज्या अखत्यारीत रेल्वेचं जे स्टेशन आहे त्याच्यावर सरकता जिना लागतो, तिकीट विंडो नवीन ओपन होते, एवढं तुमचं वेटेज असेल तर तुम्हाला हे रोड का नाही होत एवढ्या वर्षात?
आणि मी तर सांगतो बऱ्याच वेळा मी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना हे बोलतोय की मी कुठल्या पक्षाचा म्हणजे पुळका नाही मला. भाजपा असू दे, राष्ट्रवादी असू दे, मनसे असू दे किंवा बीव्हीए असू दे, ज्यावेळेस रोडचं काम चालू होतं ना तेव्हा यांचे कार्यकर्ते तिकडे शोबाजी करत असतात, रोड कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी सांगत असतात असं आहे तसं आहे. तर मी म्हणजे माझं आपण काम करून घेतो असं. हा ते आणि त्यांची ते व्हिडिओ शूटिंग चालूच असते. तेव्हा मी तर स्वतः बोलतो प्रत्येक वेळेस काय बरं हा रोड किती दिवस टिकणार आहे. नाही हा टिकेल ना. हे बघ तू जर हा रोड बनवला याचं क्रेडिट घेतोस ना हा फुटल्यानंतर पण जबाबदारी तुझीच आहे. मग ती जबाबदारी का घेत नाही. आता लोक प्रत्येक वेळेस सांगतात की ते आमच्या हक्कात येत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे पालिकेच्या आता काही लोकांनी काय सांगितलं म्हणजे माझा अभ्यास आहे की हा रोड आहे ना हा पालिकेकडे नव्हताच वर्ग केलेला, आता वर्ग करणार आहेत किंवा केलाय. बरोबर आहे. मग एवढी वर्ष जर तुमच्या हक्कात येत नव्हता ना मग तुम्ही का त्याची डागडुजी करत होतात. मग तो फंड कुठून आणला तुम्ही. मग ते पैसे कुठून उभे केलेत तुम्ही. मग ते कुठेतरी कोणाच्या तरी गळावर दाबून तुम्ही त्याच्याकडून करून घेतलं का ते तात्पुरतं ना. आता लोक सांगतात की बघा आमची सत्ता होती त्यावेळेस आम्ही गणपतीमध्ये रोड डागडुजी केलेले होते. हो नक्की केले होते पण ते फुटले पण ना परत. त्याची जबाबदारी का नाही घेत तुम्ही. ही पण जबाबदारी त्यांनी हो घेतली असं. जर चांगली जबाबदारी तुमची तर वाईटाची पण जबाबदारी तुमचीच आहे. त्याला तुम्ही नाकारूच शकत नाही. आता दुसरा असा प्रश्न आहे की तीन भागामध्ये मतदार हा डिवाइड झालाय. पहिली गोष्ट म्हणजे भूमिपुत्र, जे तुम्ही इथले मतदार पण आहात आणि तुम्ही भूमिपुत्र आहात इथले. एक भूमिपुत्र आणि एक मराठी भाषिक जो भूमिपुत्र नाही आहे परंतु मराठी भाषिक आहे. आणि तिसरा म्हणजे हिंदी भाषिक. ज्यावेळी हिंदी भाषिक वोट बँकला अट्रॅक्ट करण्यासाठी काही हे राबवले जातात. जसं म्हणाल तुम्ही आता छटपूजेचा विषय आहे त्यासाठी काही राबवलं गेलं, ऊस वाटप हे केले गेले. त्याच पद्धतीने अशा गोष्टी ज्या जसे नवरात्रोत्सव आहे किंवा अजून काही उपक्रम त्यावेळी जो भूमिपुत्र आहे तो काय विचार करतो आणि तो कुठे नाराज होतो असं वाटतं तुम्हाला. 100% नाराजी असते की आता मागचाच थोडस फ्लॅशबॅक न जातो की मागे आता पाणी भरले होतं आपल्याकडे. त्यावेळेस प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा होता की त्यांना जेवण देणं हे देणं. नक्कीच जेवण देणं चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. माणुसकीच्या दृष्टीने खूप चांगली आहे. अरे पण गावाल्याच्या कोणाच्या घरात पाणी घुसलेलं तुम्ही बघितलंय का. आम्ही सांगत नाही आम्हाला अन्नधान्य द्या, आमच्याकडे आहे भरपूर, आम्ही करू, स्थानिक लोक आम्ही करू, पण कमी कमी त्यांची विचारपूस तर करा की बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम झालाय का. त्यांनी गृहीत धरलं असेल तुमच्याकडे खूप काय. तेच तो प्रश्न आहे की गावाला हल्ली गृहीत धरलं तर कारण गावाल्याची वोटिंग आहे 5,000 वोटिंग आहे आणि बाहेरच्यांची 15,000 आहे. त्यामुळे ते गृहीत धरलं जातं. आता विषय आहे की जे सण साजरे करणे बाहेरच्या लोकांसाठी ठीक आहे, ते लोक आले तुम्ही वोट बँकेसाठी वापर करता ठीक आहे करा, पण तिकडे स्थानिकांना डावललं जातं असं वाटत नाही का. तिकडे मौर्या, मिश्रा, गुप्ता, शर्मा हे सगळे असतात तिकडे. आणि ते लोक आता म्हणजे तुम्हाला मागे एका प्रोग्राममध्ये असं झालं की एक इव्हेंट करत होतं तिकडे. तर मी त्याला बोलले हे बाजूवट हां तो एका विशिष्ट पक्षाचा प्रोग्राम होता. तेव्हा तो भैया पोरा आम्हाला दमदाटी करत होते. उलट क्या करेगा मुझे उसने बुलाया भाईने बुलाया. त्यावेळी आम्ही त्याला मारणारच होतो. पण विषय असा होता की त्यांचा कार्यक्रम खराब नको व्हायला. ज्यावेळी त्याला सांगितलं त्यावेळेस नाही रे कसं वोटिंगसाठी करावं लागतं. म्हणजे तुम्ही त्यांना एवढे चढून ठेवले डोक्यावर. आपण सांगत नाही की परप्रांत उद्या आपली परिस्थिती पण भाईंदरसारखीच होणार आहे. भाईंदरमध्ये आगरी लोकांचा दबदबा होता. आता तिकडे आगरी एक नगरसेवक निवडून येणं फार म्हणजे मुश्किल झालेलं आहे. कारण काय माहिती आपसातली भांडणं खूप. मी तर सांगतो गावाचं जुचंद्र गावाचा आणि आजूबाजूच्या गावाची एकी होती की बाबा आम्ही एकत्रच लढतो प्रत्येक गोष्टीत. पण इलेक्शनसाठी हा सोशल एक्सपेरिमेंट का नाही होऊ शकत. जसं बेटा भोईरने मागे केलं सोशल एक्सपेरिमेंट की सगळ्या गावातल्या लोकांना एकत्र करून एक उद्योग संस्था उभी केली आणि त्यातून लोकांना उद्योगधंदे मिळाले. मग तसं सोशल एक्सपेरिमेंट तुम्ही इलेक्शनला का नाही करत. तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठींना हे का सांगू शकत नाहीत की आम्हाला आमच्या गावासाठी आम्ही ठरवतोय उमेदवार पाहिजे. बरोबर आहे. आणि हा विषय असा आहे की आता कॉलनी एरिया वाढलाय, भरपूर परप्रांतीय आलेले आहेत, त्यांनी घरं घेतली आणि अजूनही वाढणार आहे. जसं तुम्ही कन्स्ट्रक्शन आता ह्यांचे बॅनर लावणारे कोण आहेत. आपणच आहोत ना. प्रश्नच नाही. काय गरज आहे तुम्हाला त्यांचे बॅनर पुढे लावायची. त्यांना तुमच्या कमिटी ठेवले ठेवा, पण त्यांना एवढे पण मोठे होऊ देऊ नका ते लाईमलाईट मध्ये येतील. आता तुम्ही स्टार सिटी एरियातून सुरुवात केली तर सगळे मिश्रा, मौर्या बिर्या हे सगळे तुम्हाला दिसतील. गुप्ता, वर्मा हे दिसतील. नाही एक मोरिया म्हणून व्यक्ती आहे, त्याचं वक्तव्य असं आहे की त्यांची जी उत्तर भारतीय सेना म्हणून त्यांनी काहीतरी स्थापन केली आहे, विकास सेना असं काहीतरी आहे नाव त्याचं. आणि आपलाच हे नगरसेवक जिंकून येणार आणि
मेयर सुद्धा आपलाच असेल या पद्धतीचं त्याचं वक्तव्य होतं. या वक्तव्यावरती तुम्ही काय म्हणता की मराठी माणूस दाबला जाणार आहे की ही सुरुवात आहे? मुळात म्हणजे बोलतात ना ते मुघल आपल्या देशात आले आणि राज्य करायला लागले असा प्रकार आहे तो. यासाठी मी राजसाहेबांचे एक म्हणजे खरंच मी त्यांचा फॅन आहे या बाबतीत की तिकडच्या राजकारणात तुम्ही तुमच्या इकडे जे आता मोर्या जे बोलतात ना त्यांनी जर हेच वक्तव्य त्यांच्या राजकारणाने सांगितलं असतं ना की तुम्ही इकडचा विकास करा आम्ही कशाला जाऊ मुंबईला जग मारायला, हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना. हा. तेवढं जेवढी तुम्ही हिंमत इथे दाखवता ती तुम्ही तुमच्या राज्यामध्ये हा, दाखवली तेवढी. पाहिजे की आम्हाला तिथे काम द्या, म्हणजे मला दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन म्हणजे जसं त्यांच्यावर हात पण उचलला गेला लास्ट टाइम अशा पद्धतीचा, ते नाही करायला लागणार. ह्या गोष्टी बरोबर. त्यांनी हिंमत जी आहे ती तिथे दाखवली पाहिजे. दाखवलीच पाहिजे नक्कीच. आणि आपले लोक ऐकून घेतात का तर नाही याच्या मागे 10 लोक आहेत, याचे 10 जणांची वोटिंग मला निघून जाईल. मुळात ते तुम्हाला लोकप्रतिनिधी शांत बसाल असं म्हणतात. मुळात लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांना ही भीती का, जर तुम्ही काम करतायत ना तर तुम्हाला ही भीती नसायलाच पाहिजे. ठीक आहे यांच्या समाजाची माझी 1000 वोट नाही मिळाले तरी चालतील, पण मी माझ्या कामाच्या जोरावर मला लोक दुसरे मतदान करेल मी निवडून येऊ शकतो. एवढी हिंमत ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी दाखवेल किंवा उमेदवार दाखवेल ना तेव्हा तो खरंच काहीतरी या समाजाचं भलं करू शकतो. पण ती हिंमत आता राहिलेलीच नाहीये, कारण ना हे सगळे बोलतात ना की मिंदे झालेत सगळे. दुसरा एक असा मुद्दा आहे की जो मुद्दा वसई नायगाव वसई नालासोपारा विरार पर्यंत जो पट्टा आहे त्यामध्ये रिक्षा चालक किंवा रिक्षावाले हा एक मुद्दा नायगावसाठी खूप चांगल्या पद्धतीने घेतला जातो. आणि जे भूमिपुत्र आहेत त्यांचा प्रमुख व्यवसाय हा रिक्षा चालक आहे आणि त्या चांगल्या पद्धतीने ते अर्निंग करतात. आणि खूपच चांगली गोष्ट आहे की तिथे फक्त आणि फक्त भूमिपुत्रालाच तो व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. हे मीही मानतो की तसंच असलं पाहिजे आणि तसंच चाललं पण पाहिजे. परंतु हे किती वेळ चालेल असं तुम्हाला वाटतं? मुळात तुम्हाला सांगू भूमिपुत्र आणि हा एक ठराविक व्यवसाय, फक्त 2च व्यवसाय असे आहेत का नायगावमध्ये की जे भूमिपुत्र तेवढेच करतील? रिक्षा व्यवसाय, दुसरा कन्स्ट्रक्शनचा एक विषय. रिक्षा व्यवसाय मान्य केला मी की चल ठीक आहे भूमिपुत्रांना रिक्षा चालवावी. एखादा माती भरावाची कामं घेतात ते एखाद्या ठराविक कंपनीज म्हणजे तेच लोक करतात, बरोबर आहे. मग हे 2च धंदे असे आहेत का की जे भूमिपुत्रांनीच करावे? आता जुचंद्र गावामध्ये स्थानिक माणसाने सोनाराचं दुकान टाकलेलं आहे. मग त्याच्याकडे तुम्ही भूमिपुत्र जे रिक्षावाल्यांना पण रिक्षावाले जे माझे मित्र आहेत जे बांधव आहेत त्यांना मग एकच रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला तुमची मोनोपोली हवी आहे ना तर जे दुसऱ्या धंद्यामध्ये मोनोपोली आहे त्यांना पण तुम्ही सहकार्य करा. म्हणजे उदाहरणार्थ जर गावात सोनार आहे त्याच्याकडे जा खरेदी करायला ना, तुम्ही त्या मारवाड्याकडे का जाताय? जर तुम्हाला दुसऱ्या कोणी रिक्षा चालवलेली चालणार नाही ना तसं त्याला पण वाटत असेल ना बिचाराला. आता आपल्या गावामध्ये मी एक स्वतः फोटोग्राफर आहे, आमच्या गावामध्ये 5 फोटोग्राफर आहेत, पण किती रिक्षावाले असे आहेत की ज्यांनी सांगावं की मी फक्त गावालाच ऑर्डर देतो, बाहेरचा फोटोग्राफर कधी बोलवला नाही आजपर्यंत. मग तुमची मोनोपोली ह्या धंद्यापुरतीच काय आहे? तुम्ही एक मतदार किंवा एक व्यक्ती म्हणून असं विचार करताय किंवा असं बोलण्याचा प्रयत्न करताय जसा हा बिझनेस किंवा हा व्यवसाय तुम्ही जसा टिकून ठेवलाय त्याच पद्धतीने बाकी सगळ्या व्यवसायामध्ये पण अशाच पद्धतीने झालं पाहिजे. 100% की तुमचे हे 2 व्यवसाय आहेत वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे, अभिमानास्पद आहे ही गोष्ट की एक आम्ही बिल्डिंग मटेरियल सप्लाय आम्हीच करणार, रिक्षा आम्हीच चालवणार. तसे तुम्ही ह्या 2 धंद्यामध्ये जे लोक आहेत त्यांनी पण ह्या दुसऱ्या धंद्यांना सपोर्ट करायला पाहिजे की बाबा आमचेच मित्र आहेत ना. आता तुम्हाला जुचंद्र गावामध्ये गाळे जे आहेत ना त्याचं भाडं कोणी वाढवले माहिती आहे का? फक्त मारवाडी लोकांनी वाढवले. सोनार हार्डवेअरवाले ह्या लोकांनी भाडं जे तुम्हाला की ज्या रेंजमध्ये होतं ते 4 पट भाडं करून टाकलं त्या लोकांनी. तिकडे सामान्य म्हणून तिकडे गाळाच घेऊ शकत नाहीये. म्हणून मी तो एक सगळ्यांना एक रिक्वेस्ट, हा जो रिक्वेस्ट आहे गाववाल्यांना आणि भूमिपुत्रांना की जसं तुमच्या धंद्यामध्ये तुम्ही मोनोपोली ठेवले ना तशी दुसऱ्या धंद्यामध्ये पण आपल्या जे लोक व्यवसाय करतात त्यांना सपोर्ट करा. आता तुम्हाला भाईंदरला मिरवला अशी परिस्थिती आहे की एखादा मारवाड्याचं किराणामालाचं दुकान असेल ना तर तो दुसऱ्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाच्याकडे खरेदी करता येतो, त्यांच्या समाजाच्या दुकानात जाणार खरेदी करणार. हे मराठी माणूस कसं मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो ही मात्र मुळात काय आहे माहिती आहे का की आपल्याकडच्या जो आज मी मुद्दा मांडतोय ना, जो रिक्षावाल्या बांधवांना सांगतोय किंवा जे कन्स्ट्रक्शनचे मटेरियल सप्लाय त्याला सांगतोय त्यांच्या डोक्यात हा विचार पण नसेल आला अजून कधी, म्हणजे ते त्यांच्याकडून नकळत घडले त्या गोष्टी. पण यापुढे तरी हे वक्तव्य माझं आल्यानंतर सुद्धा त्यांनी ह्या गोष्टी दखल घ्यायला पाहिजेत आणि यापुढे जे जे आपले स्थानिक दुकानदार आहेत किंवा स्थानिक व्यवसाय आहेत त्यांनी त्यांच्याकडून त्या गोष्टी घ्यायला हवेत तर आपला समाज पुढे जाणार आहे.
तर आपला भूमिपुत्र मोठा होईल. यासाठी एक असं संमेलन किंवा एकत्रित सगळ्यांना करून हे छोटे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती डिस्कशन करायला पाहिजे. जसं आपण कर्मवीर भाऊराव पाटील स्कूलमध्ये जसं लास्ट टाइम एक सर्वपक्षीय बैठक झाली एका मुद्द्यासाठी, जसा रस्त्याचा मुद्दा आहे, त्याच पद्धतीने असे जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन एक डिस्कशन करून एक अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एक व्यक्ती म्हणून असं वाटत नाही की तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे त्या गोष्टीचा. नक्कीच. आता आपल्या गावामध्ये आता एक गाव परिवर्तन समिती म्हणून आहे, त्याच्यामध्ये मी सुद्धा ऍक्टिव्ह असतो. बरेच लोक आहेत ते चांगलं काम करतात, म्हणजे कुठे अर्ज करा, हे करा, ते करा, त्यावेळी चर्चा होते. पण मी तर सांगतो सुरुवात माझ्यापासून करायला पाहिजे ना. बरोबर. जर आपण एखाद्या गोष्टीचं सांगतो की नाही हे माझा हक्क आहे, माझा, जर तुमचा हक्क आहे ना एखाद्या गोष्टीबद्दल तर तुमचं कर्तव्य पण आहे. बरोबर आहे. जर मी माझ्या स्थानिक बांधवांना पण सांगतोय की बसेस पण इव्हन महापालिकेच्या बसेस आहेत त्या आपल्या गावातल्यानेच कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. बरोबर आहे. जर तुमची मोनोपोली आहे ना तर तुम्ही त्यांना सर्व्हिस देणं पण भाग आहे. बरोबर आहे. जिकडे हक्क येतो तिकडे कर्तव्य येतं आणि शिस्त पण येतं. आपण खरंच शिस्तबद्ध वागतो का, हा मुळात आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे सुरुवात माझ्यापासून. मी तर तुम्हाला सांगतो की रेल्वे फाटकवर आज जी गर्दी होते, ट्रॅफिक होते, त्याचं मूळ कारण काय आहे की आपल्या गावातील स्थानिक रिक्षावाले किंवा स्थानिक बाईकवाले आउट साईडला येतात, राईट साईडला येतात, आणि त्यांना बघून बघून बाहेरच्या रिक्षावाल्याला लागायला लागले, राईट साईडला बाहेरच्या बाईकवाले लागायला लागले आणि ट्रॅफिक जाम व्हायला लागली. त्यामुळे मी तर सगळ्या बाजूला हात जोडून विनंती करतो की आपण सुरुवात करा. मी तर सांगतो, मी तर माझं चॅलेंज आहे, मी सुद्धा भले किती लाईन लागते मी लाईनमध्ये जातो, मी कधी आउटसाईडला दिसणार नाही तुम्हाला. जर मी सगळ्यांना एक खुल्लं आव्हान आहे, जर मी पुढे दिसतो तर माझ्या फटकन कानाखाली मारा आणि सांगा तू लोकांना सांगत होतास ना की शिस्त पाळा, तू काय करतोयस. त्यामुळे सुरुवात माझ्यापासून व्हायला पाहिजे. मी सुधारलो तर माझं गाव सुधारलं, गाव सुधारलं तर माझं तालुका सुधारेल, तालुका सुधारलं तर जिल्हा सुधारेल, नंतर आपलं राज्यानंतर देश. पण सुरुवात माझ्यापासूनच व्हायला पाहिजे. म्हणजे एक मतदार या पद्धतीने विचार करतोय ही चांगली गोष्ट आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. सगळ्या मतदारांनी किंवा नागरिकांनी असं म्हणूया की देशातील विचारतोय असा जर विचार केला आणि या पद्धतीने जर चालले तर आपला देश कुठेतरी खूप चांगल्या पातळीवरती स्टेजवरती जाऊन पोहोचेल. परंतु ही गोष्ट होत नाही आणि या गोष्टीसाठी बोलतो आपण की तो सुशिक्षित नाहीये किंवा कुठेतरी बॅकवर्ड आहे, त्याचं वोट विकत घेतलं जातं आणि तोही विकतो वोट. ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि महत्वाची मुद्दा असा आहे की जसं तुम्ही लास्ट टाइम पण आता या पॉडकास्टमध्ये पण बोललात की वोटिंग हे जे आहे ते 75च्या वरती कधीच जात नाही. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जो अधिकार दिला गेलाय त्याचा पुरेपूर फायदा तुम्ही जर दुसऱ्या वेळेस बाकीच्या गोष्टींमध्ये करता, तसाच मतदानही तुम्ही प्रॉपरली त्यावेळी पिकनिक न करता तो अधिकार गाजवला पाहिजे. त्या अधिकार गाजवल्याच्या नंतर एक रिझल्ट आहे तो वेगळा येतो. आता मुद्दा असा आहे की तुम्ही एक मतदार म्हणून आताच्या येणाऱ्या इलेक्शनसाठी इथल्या जनतेला, भूमिपुत्रांना आणि इतर भाषिक सगळ्या जनतेला एक मतदार म्हणून काय आव्हान कराल? आता मुळात पहिला प्रश्नाकडे येतो की 70% वोटिंग होतं, हे निगेटिव्ह लोक बाहेर फिरायला जातात किंवा वोटिंग करायला निघतच नाही बाहेर. याचं कारण काय माहिती आहे का? तर मी प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळ्या पक्षाला आणि माणूस बघून वोटिंग करतोय. कधी बाबा ठरवून नाही जात की यालाच मला वोटिंग करायचंय. मी तिकडे जाताना 2 मिनिटं थांबतो आणि विचार करतो मला कोणाला काय करायचंय. कारण काय माहिती आहे का, आता ज्यावेळेस मी तर खुल्लं सांगतो मी कोणाला वोटिंग केली. मागच्या इलेक्शनला हितेंद्र ठाकूरना वोटिंग केलं होतं, मी निवडून आले ते. पण झालं काय, जेव्हा राज्यसभेचं इलेक्शन लागलं, राज्यसभेला कसं असतं ज्यावेळेस सगळे आमदार आणि लोकप्रतिनिधी असतात ते वोटिंग करतात आणि तिकडचा राज्यसभेचा एखादा खासदार निवडून देतात. त्यावेळेस हितेंद्र ठाकूरांनी बिनशर्त पाठिंबा दिला बीजेपीला. बरोबर आहे. याचा अर्थ मी वोट दिलेलं होतं वियोजन काय ते तटस्थ राहू शकत होते. मग माझं मत विकण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? माझा सरळ हा प्रश्न राजकारण आहे. जर मी तुम्हाला वोटिंग केले ना तर मला तुम्ही तटस्थ राहिला तरी चालेल, पण माझं वोट तुम्ही दुसऱ्याला का दिलं, दुसऱ्या पक्षाला? मला त्यांची विचारसरणी त्यावेळेस पटली नव्हती. नंतर मग मी डायरेक्ट बीजेपीला वोटिंग केलं तर काय बिघडलं असतं माझं? म्हणजे तुम्ही हा आमचा सौदा का करताय? आणि हे असे सौदे होतात ना म्हणून लोक जास्त वोटिंग करायला निघत नाहीत बाहेर. ही वस्तुस्थिती आहे. पण असं नाही झालं पाहिजे, असं नाहीच व्हायला पाहिजे. मग यासाठी कोणाचं कर्तव्य आहे? मी तुम्हाला बोललो जसं हक्क आहे त्याचं कर्तव्य. तर तुम्ही तुमचं वोटिंगचा हक्क बजावलात, बीजेपीला वोटिंग केली त्यावर राज्यसभेला, बरोबर आहे. मग तुमचं कर्तव्य नाही का की तुमचे जे मतदार आहेत त्यांच्याबद्दल विचार करायला पाहिजे तुम्ही काहीतरी, की माझा जो मतदार आहे. कसं असतं माहितीये, एक तो मुद्दा जो आता तुम्ही घेतलात
त्या मुद्द्यामागे पण काही वेज आहेत किंवा काहीतरी कारणं आहेत. आता समजा की राज्य सरकारकडून की यांना कशाची गरज असते ती म्हणजे त्यांना एक फंड किंवा एक अमाऊंट ऑफ सर्टन अमाऊंट येण्याची आणि आल्याच्या नंतर त्या विभागामध्ये त्यांना काम करण्याची संधी अजून चांगल्या पद्धतीने मिळते. हे एक डील पण असू शकते. किंवा माझ्याकडे 3 वोट्स आहेत, जसे 3 आमदार जर वोट आहेत, मग जर मी तुम्हाला देतो आणि तुम्ही राज्य सरकार तुमची आहे आणि राज्य सरकारकडून एक फंड या भागासाठी जर तुम्ही वर्ग करणार असाल तर आम्ही तुमचे ह्या सगळ्या डील होऊ शकतात. ही डील तुमच्यासाठीही असू शकते, बरोबर ना. आणि याचा फायदा नागरिकांनाही होऊ शकतो ना. शेवटी डील हा शब्द आलाच ना तिकडे. डील तर होते, डील केली आहे ना. मग 35 वर्ष जर तुम्ही अपक्ष राहून एखाद्या विशिष्ट पक्षाला वोटिंग करालात, मग माझा एकच प्रश्न आहे, तो पण एक सामान्य मतदार म्हणून आहे आणि जागरूक नागरिक म्हणून आहे, एक तरी हॉस्पिटल दाखवा वसईत झालेलं. मला ही तळमळ यासाठी की मी बऱ्याच लोकांना माझ्या गाडीतून नेल्या, लोकांनी गाडीत म्हणजे लोक मेलले आहेत गाडीत मुंबईला नेताना. आता तुम्ही सांगता की आता रीलवाली आमदार आले, मान्य केलं रीलवाले आले. हो, तुम्हाला जर 30 वर्ष दिलेत ना, 30 वर्ष देऊन पण आमच्या कानाखालीच बसलेत ना, म्हणजे आम्हाला एक हॉस्पिटल मिळालं नाहीये. तर मग अजून 2 वर्षानंतर त्या मॅडमने जर काम नाही केलं तर त्यांना पण मागून देऊ आम्ही. हॉस्पिटलचं तर काम झालंय असं बोललं जाते. मग त्यासाठी 35 वर्ष उजाडावं लागली, एक पिढी बर्बाद झाली. हो, एक पिढी गेली. आपण 5 वर्ष 10 वर्ष हा समजू शकतो 100% की काही लालफितीमध्ये अडकलेल्या असतात गोष्टी, बरोबर आहे. आता मला सांगा, वसईमध्ये किती मैदान तयार झालेत? जुचंद्र गावाचा मैदानाचा प्रश्न 40 वर्षापासून आम्ही भांडतोय, नाही आहे ना. मग ते आम्हाला दाखवतात पेपर नगरसेवक घेऊन किंवा दुसरे विरोधी पक्ष, हे बघा आम्ही पत्रव्यवहार करा. अरे पत्रव्यवहार करून काय होतं? काही ठोस निर्णय द्या की नाही. या ग्रीन झोनच्या जमिनी होत्या, ग्राउंड ग्रीन झोनच्या जमिनी होत्या, त्या दुसरीकडे तुम्ही पालिकेने ॲक्वायर केलं, तिकडे काय काय केलं ना. मग तुम्ही त्या ॲक्वायर करून त्यांचा मोबाईलला देऊन तुम्हाला गार्डन म्हणजे मोठं मैदान नाही बनवता आलं का? सोपारात मैदान झालं, तिकडे जीवदानला झालं, विरारला झालं, मग आमच्याकडे काय नाही होत? काय माहिती आहे का, ते नायगावला कुठेतरी डावललं जातं असं. 100% वसईचा पहिला उड्डाणपूल कुठे झाला? विरारला झाला, नंतर सोपारात झाला. नायगावचा का नाही? किती वर्षांचा झाला? त्याला किती वर्ष लागली? म्हणजे ही बोलतात ना की बोलतात आधी एक पंचवार्षिक योजना असायची ग्रामपंचायतमध्ये, तर यांची 30 वर्षाची योजना आहे की कळत नाही कुठली गोष्टीची. हा एक रोष आहे. हो, नक्कीच रोष आहे. आता तुम्ही जसं मगाशी सांगितलं की इकडे वसईचे 3 आमदार होते, त्यांनी भाजपला का वोटिंग केलं? कारण तिकडून काहीतरी फंड येईल, बरोबर आहे, आणि मतदारांना मदत होईल त्याची. पण मला एक सांगा, मग जर तसं बघायला गेलं तर डहाणूचे आमदार जे आहेत विनोद निकोले, तर ते कुठल्या पक्षाला समर्थन करत नाही, पण त्यांनी त्यांच्याकडचा विकास तर केलेलाच आहे ना. ते आजही सायकलवर फिरतात. मग जर एखादा आमदार फंडाची काही कमी असते का? 3 आमदार असताना एवढा फंड येतो, मग तुम्ही तो का वापरत नाहीये? जर विनोद निकोले सारखा जर अपक्ष आमदार, एकच आमदार आहे, तो महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे, तर जर तो त्याच्याकडचा विकास करू शकतो त्याच्या एरियातला, तर मग तुम्हाला एखाद्या मोठ्या पक्षाच्या ताटाखालचं मांजर व्हायची गरजच काय पडते? हा मोठा मुद्दा आहे. मुळात विषय काय येतो की माझं मत मी तुम्हाला दिले, तुम्हाला ते कोणाला विकायचा अधिकार नाहीये किंवा कोणाला द्यायचा. मग याच्यामुळे मीच बीजेपीला वोटिंग करीन ना जर तुम्ही त्यांना करा. ही यावेळी जे आता कॅन्डिडेट आहेत त्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि आव्हान आहे, तुम्ही एक तर डिक्लेरेशन करा की मी निवडून आल्यानंतर जर मी दुसऱ्या पक्षाला सपोर्ट केला तर मला लोकांनी येऊन घरात येऊन शिव्या द्याव्यात आणि एवढी हिंमत दाखवावी कोणी पण. आता काय झालं, मी वोटिंग आज तुम्हाला केली, उद्या तुम्ही बघाल तर दुसऱ्या कुठेतरी पक्षात दिसता, रात्री उठाल तर तिसऱ्या पक्षात दिसता. आता पक्षांतर बंदी कायद्याचा जो आहे कायदा चांगला आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे भाजपला जमलं. बरोबर, एक हिस्ट्री आहे की आपल्या देशाची ज्यावेळी एकदा एखादा कायदा येतो त्याच्या पळवाटा पहिल्यांदा किंवा जो कायदा येणार आहे याच्या पळवाटा ह्या आहेत, तरच तो सर्वपक्षीय मान्य केला जातो आणि त्याला मान्यता दिली जाते. हे पण सध्या वस्तुस्थिती आहे, ह्याला नाकारता येत नाहीये. आता महत्वाचा असा मुद्दा आहे की मराठी अस्मितेबद्दल जर बोललात तुम्ही, मराठी अस्मितेबद्दल जे इथे आलेले अजून मतदार होते त्यांचं असं म्हणणं होतं की इथले लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीच्या किंवा हिंदी भाषिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना बद्दे विशेषण ऑल या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यांच्या ताटाखालची मांजर बनलेत असाही त्यांच्यावरती आरोप झाला. याबद्दल काय म्हणा?
100% झाले. कारण यांना वोट बँक पाहिजे. म्हणजे मला निवडून येण्यासाठी काय यांची उत्तर भारतीय पाहिजेत, मला बिहारी हवेत. मग बिहारी लोकांसाठी काय ऊस वाटण्यासारखा प्रकार झाला आता मग आपल्याकडेच बरं. मग हा प्रकार ज्यावेळेस गणपतीचं असतं किंवा दहीहंडी असते यावेळेस का होत नाहीये? तुम्ही तेव्हा आमच्या मराठी स्थानासाठी काय करताय? गुढीपाडव्याला तुमचा राजकीय गावातील मुलं म्हणून हौशेने काढतात, पण राजकीय लोकप्रतिनिधी जे आहेत किंवा राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी त्या गुढीपाडव्याच्या रॅलीसाठी काय तुम्ही तुमचं योगदान असतं? काहीच नसतं. ते असलं पाहिजे असलं पाहिजे ना. मराठी सण आहे ना. दिवाळीकडे तुम्ही काय एखादा विशिष्ट दीपोत्सव साजरा करताय, काय करताय? एवढा मोठा चांगला तलाव बनलेला आहे, सुशोभीकरण केलेलं आहे, तिकडे तुम्ही एखादा दीपोत्सव करता का जुचंद्र गावासाठी, आपल्या हिंदू सणांसाठी किंवा मराठी लोकांसाठी? नाही होत. फक्त त्यांना वोट बँक वोट बँक वोट बँक हाच आहे. पण एक लक्षात ठेवा, ही वोट बँक कधी त्यांच्यावर पलटते. आता मागच्या इलेक्शन पण तेच झालं. यांना वाटलं ही आमची वोट बँक आहे, पण ती पूर्णच्या पूर्ण त्यांनी शेवटी काय बघितलं की हमारे राम आहे. असं समजलं का? त्यांना दुसरं काही मतलब नाही. एक आहे, एक असं बोललंच जातं की तुम्ही कितीही त्यांच्या हिंदी भाषिक मतदारांसाठी करा किंवा हे जे करतायत, त्यानंतर एंड ऑफ द डे हा जो कल आहे तो भारतीय जनता पार्टीकडे वळलेला जातो. असं दिसून येत आहे की हा मागील 10 वर्षाचा जो अनुभव आहे किंवा त्या मागील 10 वर्षाचं जे चित्र आहे, परंतु जे भारतीय जनता पार्टीच्या अपोजिट जो पक्ष आहे, जसं म्हणाल की इथल्या भागामधला बहुजन विकास आघाडी, यांना बोलतात ना की रशीवरची कसरत करावी लागणार आहे, असं वाटतं तुम्हाला? 100%. आता जसं बहुजन विकास आघाडीचे सर्व जे आहेत नरेंद्र ठाकूर, ते बोलतात की माझा कार्यकर्ता पहिल्यांदा, ही खूप चांगली संकल्पना आहे आणि त्यांनी तसं मान पण देतात. पण हे पिछाडीला येण्याचं कारण काय तुम्हाला सांगतोय की खरंच आता कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत पोहोचतो का? जे मिडिएटर लोक आहेत, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. हो, आता तुम्हाला सांगतोय की परिवर्तन लोकांमध्ये बीजेपीची क्रेज का झाली, स्नेहाताई दुबेंचं का झालं क्रेज? कारण हेच आहे की त्यांनाही कुठल्या तरी कार्यकर्ता पडलेला की ते स्वतः घरी जातात. आता या इलेक्शनसाठी जे लोकप्रतिनिधी उभे राहण्याचे इच्छुक आहेत किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये पण काही उमेदवार इच्छुक आहेत आणि बहुजन विकास आघाडीमध्ये पण, हे दोन पक्षाचे जसं बोललं की जास्त यांच्यामध्ये लढत जास्त होणार असं बघितलं जातं आणि हे दिसून येतं लोकांना. आणि बाकीही पक्ष जे आहे, शिवसेना, दोन्ही शिवसेना झाले किंवा राष्ट्रवादी झाले, यांच्यामध्ये सगळे जे लोकप्रतिनिधी इच्छुक आहेत त्यांना तुम्ही काय म्हणाल की काय एक अशी गोष्ट आहे की त्यांनी करायला पाहिजे? तुमची अपेक्षा त्यांच्याकडून काय वाटते? आमची अपेक्षा एकच आहे, म्हणजे आपण महानगरपालिकेच्या याच्याबद्दल बोलतोय की मुळात ट्रान्सपोर्ट व्यवस्था जे सुरळीत व्हायला पाहिजे, दुसरं रोड चांगले व्हायला पाहिजेत, जेणेकरून आपल्या गावात आता लोक बोलतात की रिक्षा स्टँडला खूप गर्दी होते तिकडे. त्याचं कारण हे पण आहे की रोड खराब आहेत, फाटकावर वेळ जातो, CNG पंप नाही आहेत. ह्या गोष्टी मूलभूत सुविधा व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे. आणि सगळ्या राजकीय पक्षाच्या जे सर्व आहेत त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही नायगावमध्ये कुठलाही उमेदवार द्या, पण तो मराठी असला पाहिजे. हा महत्वाचा. आणि आम्हाला आमच्या डोक्यावर उत्तर भारतीय नकोच टाकू. तुम्ही जर टाकलात तर तुम्हाला मग आम्ही तसंच त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट देऊ. कारण एक जागरूक मतदार म्हणून हेच सांगतोय की आम्हाला आमचा स्थानिक भूमिपुत्रच हवा आहे. भूमिपुत्र म्हणजे आता कोण आलं? आता बरेचसे लोक आहेत की बाहेरून आलेले मराठी लोक पण आहेत, पण त्यांना आपण मग भूमिपुत्रच बोलू शकतो. कारण एवढी त्यांची पिढी चालली आता. एक मराठी भाषिक असला पाहिजे, मराठी भाषिक असला पाहिजे, हे प्राधान्य असायला हवंय. आणि मुळात तुम्ही दुसऱ्या उत्तर भारतीय लोकांचं लागून चालून करा, नक्कीच करा, काही हरकत नाही, कारण तुमची वोट बँक आहे ती. पण ते करताना तुम्ही मराठी भाषिकावर अन्याय करू नका. आणि त्यांच्या सणांना जेवढी प्रायोरिटी देतात त्याच्यापेक्षा 2 पटीने जर आम्हाला दिलीत, मराठी सणांना दिली, तर आम्हाला खूप आनंद होईल. आणि तुम्ही निवडून याल यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा सांगतोय की जर तुम्ही यावेळेस आम्हाला फसवलं तर पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला नक्कीच घरी बसू. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनलसाठी आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मनापासून सगळे मुद्दे मांडलेत आणि त्या मुद्द्यामध्ये पण तथ्य आहे असं मलाही मनापासून वाटतं. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.